मला सांगा, आपत्ती म्हणजे काय? महाजन सर. पान नंबर 83 काढा. मी आले. हा राणाजी, तुमचा हात कसा आहे आता? बरा आहे आता. ते तुम्हाला घरी बोलवलंय जेवायला. जेवायला? असं अचानक? म्हणजे मी बी वहिनींना हेच विचारलं बघा. तेव्हा वहिनी म्हणल्या कल्पेश भाऊ आपल्या गावातले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा हा पाहुणचार करायला पाहिजे ना. रीतिरिवाज आहेत ना. एक डाव आमच्या घरला या आणि आमचा पाहुणचार बघा. अहो पण आता नाही म्हणू नका. अहो वहिनींना मी शब्द देऊन बसलोय आणि तुम्ही घरी येणार म्हणून गोदक का बी जेवणाची तयारी करायला. ठीक आहे, येते संध्याकाळी. हा. आज अंजलीबाई पहिल्यांदा घरी येणार आपले. आरोग्यम धनसंपद शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योत दिव्या दिव्या दीपत्कार का कुंडल मोतिया. हे काय आता? परफ्यूम इम्पोर्टेड फ्रॉम पॅरिस. चायनात मिळत नाही वाटतं. अंकल, चायना आयटम फक्त दुसऱ्यांसाठी. मी तर फक्त ब्रँडेडच वापरते. काही म्हणा, मुली सुद्धा एवढ्या नटत थटत नसतील. तुमचा जमाना गेला बरं. आता पुरुष सुद्धा स्वतःची काळजी घेतात, सुंदर राहतात, सुंदर दिसतात. इंदू, पुरुषाचा देखणेपणा त्याच्या रांगडेपणात असतो. ते असले क्रीम्स आणि परफ्युम्स लावून रांगडेपणा कमी होतो. आता राणाजींच बघ ना, तालमीत व्यायाम करून हट्टी खट्टी झालेली बॉडी, शेतात घाम गाळून चेहऱ्यावर आलेला तजेला, याला म्हणतात देखणेपणा. कळलं? गावात राहून तुमची बुद्धी सुद्धा आता काम करेनाशी झाली. दुसरं काही नाही. पण काय कल्पेश, एवढं तयार होऊन कुठे? अरे आंटी, आज मी आणि अंजली कोल्हापूरला जाते डिनर साठी. अरे काय सांगतोस काय? खरंच? जा रे, खरंच तिला घेऊन. तिलाही या झगमगाटाची सवय व्हायला पाहिजे. आता राहिला प्रश्न शहरातल्या सोयी सुविधांचा. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, मोठमोठाले बंगले इथं जनावरं बांधण्यासाठी वापरतात आणि शहरातल्या महागड्या गाड्या तर जनावरांचा चारा आणायला. ही तो हॉरिबल छे. हॉरिबल काय यात? गावातली लोक अशा भौतिक सुखांच्या मागे नाही पळत फार कधी. इथं महागड्या गाड्या, वस्तू, कपडे यांच्या कौतुकापेक्षा ना माणसाचं कौतुक जास्त महत्वाचं असतं. शहरात तुझ्यासारखे शार्प डोक्याचे बिझनेस माइंड असणारे तरुण तयार होतात, पण गावात राणाजींसारखा निर्मळ मनाचा साधा माणूस अजूनही पॉझिटिव्हिटी घेऊन जगतोय, ज्याला तुमच्या मॉडर्नायझेशनची आणि सो कॉल्ड प्रगतीची गरज नाहीये. बैलाला माती चारायची म्हणून एवढा घाट घातला, तर या मास्तरडीनं त्यालाच हिरो बनवून टाकला. तर करायचं तरी काय? ताईसाहेब, नाव बदला आता तुमचं.
तुला तिखट लागलं असेल, तू खीर खा म्हणजे जरा तिखटपणा कमी होईल तोंडाचा. जमવાનો બહુ સારું હતું હે. मी लाईफ मध्ये पहिल्यांदाच एवढा जेवलाय. चला येतो आम्ही. अगं थांब, पहिल्यांदाच आमच्या घरी आलीस, हे घेऊन जा. राना, वहिनी साहेब, ए अर्जंट कॉल आहे, मी येते लगेच. या घरात आलं की नेहमी तुम्ही काय ना काहीतरी घेऊन जाता. आधी ती चेन, मग कॅम्प्युटर आणि आता साडी. अजून काय काय घेऊन जायचा विचार आहे? मज्जा हो, मज्जा केली आम्ही. भारी आहे की. ते नंबर दे ना ते. देतो की, घ्या. 9945452099. नाही, शेवटाला डबल 9. अरे नंबरच्या तर आपला कधी लपडाच होत नाही ने. ए झाला सेव. हां, मिस कॉल द्या की, मी बी सेव्ह करतो. देते हा. घेता का? याच्याशिवाय मी वर्ल्ड मध्ये फिरते काय? अरे जमते आपलं. आला बघ. कट करा. मी करते हा तुला फोन. आपण दोघे मिळून ये पक्का काहीतरी बिझनेस करू. करायचं की, करायचं. नमस्कार कर. नमस्कार करते. अगं थांब अंजली, किती नमस्कार करशील? वहिनी साहेब तुझ्यापेक्षा बारक्याच आहेत की. येते. जा उलट आणि परत पाय टाकू नकस या घरात. मी सोडतो तुम्हाला. कशाला? त्यांचं त्या जातील की. रस्ता माहितीये त्यांना. काय अंजलीबाई? म्हणजे ते हा दरवाजा पतूर सोडतो. गोदाक्का, आबा, सूरज, वहिनी समद्यांचा लय जीव आहे माझ्यावर. कारण तुमचाही त्यांच्यावर तितकाच जीव आहे. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाला जीवाला जीव देता आलं पाहिजे. अंजलीबाईंना हे द्यायचं होतं. काय? पैठणी. राणाजींना कधी कळणार आहे की माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर